सोलापुरातील सांगोला तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा फायदा घेत 300 झाडावरील 4 टन डाळिंबावर चोरट्यांचा डल्ला। सरकारने नुकसान भरपाई द्यावी, आफताब मुल्ला यांची मागणी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेकडून अंबाबाई चरणी 59 किलोचा मोतीचूर लाडू अर्पण। अंबाबाईचा प्रसाद म्हणून भक्तांना या महाप्रसादाचं वाटप। चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। समाधानकारक पाऊस अद्याप न पडल्यानं पेरण्या रखडल्या। पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या न करण्याचं जिल्हा कृषी विभागाचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी सवलतीच्या बियाणांपासून वंचित। ऑनलाईन नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा। सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांच्या महा ई सेवा केंद्रामध्ये फेऱ्या। अमरावतीमध्ये खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात। शेतकऱ्यांचे बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी। मालेगावातील नांदगावात सुमारे 20 शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। शेतामध्ये शेतीपिकांचं नुकसान करणारे रानडुक्कर आणि हरणांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 176 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्राथमिक अहवाल। लातूर जिल्ह्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सोयाबीनचं क्षेत्र घटणार। कापूस, तूर आणि ऊसाच्या क्षेत्रामध्ये होणार वाढ। 10 ते 15% सोयाबीन क्षेत्र देखील घटणार। सातारा शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला ऐतिहासिक महाद तलाव जून महिन्याच्या सुरुवातीला तुडुंब भरला। पाऊस असा पडत राहिला तर यावर्षी पाणी टंचाईचा धोका दूर होईल, गावकऱ्यांची प्रतिक्रिया। गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या 23 जून पासून सुरू होणाऱ्या शालेय सत्रासाठी तयारी सुरू। जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या शाळेतील 65,000 विद्यार्थ्यांना शाळा समितीच्या मार्फत घरपोच गणवेश। रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेरी घाटामध्ये नव्यानं बनलेल्या बोगद्याला गळती। प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। राज्यातील मुलांच्या तपासणीवर जिल्हा प्रशासनाचा फोकस। यवतमाळ जिल्ह्यामध्ये BNDC द्वारे 4119 पुलांचं ऑडिट। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्गावरील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार। जिल्हा प्रशासनाने या संदर्भातले काढले आदेश। मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकामध्ये बदल। 15 जून ते 20 ऑक्टोबर पर्यंत वेळापत्रकात बदल। संबंधित कालावधीमध्ये 6 ऐवजी 3 दिवस रेल्वे धावणार। मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमध्ये दरड कोसळली। दरड कोसळल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी। बुलडाणा शहरामध्ये हरित पट्टा, हरित क्रांती आणि माझी वसुंधरा सुंदर अभियान। शहरामध्ये 1 कोटी रुपये किमतीची उच्च प्रतीच्या वृक्षांची लागवड केली जाणार। पाचवड ते रत्नागिरी रस्ता रुंदीकरणादरम्यानच्या सुमारे 120 पेक्षा अधिक झाडांचं रिप्लांटेशन होणार। महामार्गावर 5000 झाडं नव्यानं लावण्याचा संकल्प। ठाण्यातील काही भागात बुधवार गुरुवार पाणी पुरवठा राहणार बंद। दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा राहणार बंद। कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक। पुलाची शिरोळी ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन। हद्दवाढीच्या विरोधात 20 गावांतील ग्रामस्थ आक्रमक। बीडच्या गेवराईमध्ये मातंग समाजाच्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी गावात जागा नाही। सार्वजनिक स्मशानभूमी असूनही अंत्यसंस्काराला विरोध। मातंग समाजाचा प्रश्न ऐरणीवर। बुलढाण्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटल्यानं 35 शिक्षक निलंबित। विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर कारवाई करणार। जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा शिक्षकांना इशारा। कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक। पुलाची शिरोळी ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन। मुंबई गोवा महामार्गावर पणदूर वेताळ बांबर्डे येथे पुन्हा खड्डे। मे महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं रस्त्याला खड्डेच खड्डे। वाशिम शहरामध्ये रस्ते विकास कामांना सुरुवात। पावसाळ्यामध्ये रस्ते खोदकामामुळे नागरिक त्रस्त। हिंगोली शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्यावर। पावसाळ्यामध्ये उघड्यावर डीपी असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेला धोका। नवी मुंबई पालिका भरतीसाठी 15 ते 21 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा। पालिकेमध्ये 368 पदांसाठी भरती। राज्यभरातून 84,000 पेक्षा अधिक अर्ज दाखल। वाशिममध्ये रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य। अद्याप 2,53,342 नागरिकांची प्रक्रिया नाही। अंतिम मुदतीनंतर ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचं धान्य वितरण थांबवणार। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 2041 वर। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 863 वर। कोरोना वाढतोय, काळजी घ्या। पुणे विमानतळावर कॅब चालकांना वेळ मर्यादा देण्याचा प्रस्ताव। नवीन टर्मिनलवर होणाऱ्या कोंडीमुळे विमानतळ प्रशासनाचा प्रस्ताव। हैदराबादला जाणारी सकाळची विमानसेवा बंद। छत्रपती संभाजीनगरहून 70% प्रवाशांचा प्रवास। बंदीच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण।
नंदुरबारमध्ये तळोदा शहरात आदिवासी महिलांचं रास्ता रोको आंदोलन. आदिवासी महिला बचत गटांना दिल्या जाणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटपात होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ आंदोलन. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक. 20 ग्रामपंचायतींचा कोल्हापूरच्या हद्दवाढीला तीव्र विरोध. संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज परभणीमध्ये आगमन. यावेळेस भाविकांनी मोठ्या संख्येनं केलं उत्साहात स्वागत आणि घेतलं दर्शन. भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार आणि नाश्त्याची देखील सुविधा उपलब्ध. सांगली पोलीस दलातील 16 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रत्येकी 25,000 रुपयांचं बक्षीस. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत उत्कृष्ट कारवाई करण्यासाठी बक्षीस. पुण्यात पूरस्थितीची माहिती पूर्वीच मिळवण्यासाठी रेडियस संगणक प्रणाली विकसित. 2 ते 3 दिवसांपूर्वीच पूरस्थितीची माहिती मिळणार. अमरावतीमधील मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव विकास आराखड्यासाठी निधी मंजूर. 3ही विकास आराखड्यातील कामांचा विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी घेतला आढावा. नागपूरमध्ये रस्ते कामात दिरंगाई करणाऱ्या 3 कंत्राटदारांना 1 कोटी रुपयांचा दंड. कंत्राटदारांना 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याच्या पालिकेच्या सूचना. कराड चिपळूण महामार्ग 15 तासांपासून बंद. मुसळधार पाऊस आणि रस्त्याच्या कामामुळे बंद. वाहनं 15 तास एकाच जागी खोळंबली. कुंडमळा पूल दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत. 6 जणांकडून 15 दिवसांमध्ये अहवाल सादर होणार. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाणार. गडचिरोलीमध्ये 71 इमारती धोकादायक स्थितीमध्ये. जीर्ण इमारतींमध्ये नागरिकांचं वास्तव्य. पालखी सोहळ्याच्या निमित्तानं पीएमपीएल जादा बसेस सोडणार. पीएमपीएल प्रशासनाचा निर्णय. 16 ते 20 जूनच्या दरम्यान आळंदी आणि देहूसाठी जादा बसेस. कोल्हापूरमध्ये न जोडणीत आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी शिरोळ पालिकेतील 4 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. 2,41,330 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका. परभणीमध्ये गोवंश मांस विक्रीवर बंदी असून देखील विक्री होत असल्याचं समोर. तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्यानं आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा. बुलढाण्यामध्ये लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचं आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. योग दिनाच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्वेलर्सनं दिला वृद्ध दाम्पत्याला मोफत दागिना. मोफत दागिना देताच दाम्पत्याला अश्रू अनावर. वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन. कक्षात 2 डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती. गरजू नागरिकांना तत्काळ उपचार देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय. अकोल्यातील दाळंबी गावातील नागरिकांचं पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच आंदोलन. एमएसटी सीएटी परीक्षेचा निकाल जाहीर. पीसीएम मध्ये 22 जण अव्वल तर राज्यातील 22 विद्यार्थ्यांनी 100% मिळवले. मुंबईतील 3 यामध्ये समावेश. मुंबईत इमारतीची भिंत कोसळून 2 महिला जखमी. वांद्रे पूर्व येथे बांधकाम सुरू असताना घडली दुर्घटना. एका चाळीतील घरावर पडली इमारतीची भिंत. अमरावती जिल्ह्यातील पाणी प्रश्न अद्यापही तहानलेलाच. तर अप्पर वर्धा धरणामध्ये 43.50% इतका जलसाठा. 48 लघु प्रकल्पांपैकी 27 तलाव अजूनही कोरडे ठाक. वाशिम शहरामध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग आणि भरलेल्या नाल्याची स्थिती. दुर्गंधयुक्त आणि प्रदूषित वातावरणामुळे नागरिकांना त्रास. आरोग्य धोक्यात. तक्रारी करूनही पालिकेचं दुर्लक्ष. पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला मुदतवाढ. तर 26 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज आता करता येणार. कोल्हापूरमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधातील जनतेचा संताप. जबरदस्ती बसवलेल्या स्मार्ट मीटरचं बिल न भरल्यानं ग्राहकांचं कनेक्शन तोडलं. कारवाईच्या विरोधात आंदोलन. अंकुश या संघटनेच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. पुण्यामध्ये पुन्हा घुमणार ढोल ताशांचा गजर. ढोल ताशा वादकांच्या वतीनं सरावाला सुरुवात. नाद ब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन सोहळा संपन्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकेंद्रातील प्राध्यापकांना आठवड्यात 40 तास उपस्थित राहणं बंधनकारक. प्राध्यापकांना विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. तर कुलगुरूंचे प्राध्यापकांवर बंधन. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाला सुरुवात. बीएमसीकडून सेवांच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा मोर्चा. म्युनिसिपल मजदूर संघाचा आज मोर्चा. आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा. 1,400 दिंड्यांना मिळणार 20,000 रुपयांचं अनुदान. 10 मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांच्या संख्येमध्ये वाढ. वाढीव दिंड्यांसाठी शासनाकडून 68,20,000 रुपयांची अधिकची तरतूद.
दिवेघाट मार्ग पालखीच्या वेळेमध्ये बंद राहणार. पालखी सोहळ्याच्या दरम्यान दिवेघाटात डोंगरावर चढण्यास देखील बंदी. माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यास अनेकांना मुकावं लागणार. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगानं देहू नगरपंचायतीच्या वतीनं जय्यत तयारी. महत्वाच्या ठिकाणी 42 सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले. अकलूजमधील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचा बलराज अश्वाचं देहूकडे प्रस्थान. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार. चैतन्य महाराजांच्या दिंडीचं ओतूरमधून प्रस्थान. तर संत चैतन्य महाराज संत तुकोबारायांचे गुरु. 65 वर्षांपासून वारीची अखंड परंपरा. तुकोबारायांच्या पालखीचं उद्या प्रस्थान. देहूनगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित राहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.